तुमची जर तूळ रास असेल तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ओम शनिचराय नमः. ओम शनिचराय नमः. तूळ राशीच्या भाग्यवान मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा शनिवार तुम्हाला सांगते मंडळी, आजचा शनिवार हा साधा शनिवार नाहीये. अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी घालमेल सुरू आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला रात्री शांत झोपच लागत नाहीये, ज्या व्यक्तीवर तुम्ही अत्यंत जीवापाड विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीकडून अचानक दुरावा जाणवत आहे. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता हळूहळू समोर येऊ लागणार आहे. कारण आजच्या शनिवारी शनिदेवाची विशेष छाया आता तुमच्या राशीवर पडत आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीला इशारा देतो तेव्हा तो आधी संकेत देतो, नंतरच परिस्थिती बदलतो आणि शेवटी पूर्ण आयुष्यच उलथापालथ करून टाकतो. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मधी स्किप करू नका, कुठलाही मुद्दा समजणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर आत्ता लगेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे मंडळी, जेव्हा कधी मी तूळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः ही कमेंट 2 वेळा नक्की करा मंडळी. पहा मंडळी, तुम्हाला सांगते, अनेक लोकांना नंतर पश्चाताप झालेला आहे. तूळ राशीच्या लोकांनो, मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या काम करत आहेत एक शक्ती तुम्हाला वर खेचत आहे आणि दुसरी शक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहे. तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसत असलात पण आतून मात्र एक भीती सतत तुम्हाला सतवत आहे. काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना तुमच्या मनात सतत येत आहे. तुम्हाला सांगते की मनातील ही भीती केवळ भ्रम असते. ज्याच्या पाठीशी शनिदेवांचा न्याय असतो ना, त्याला जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती पराभूत करू शकत नाही. तुम्हाला सांगते, फक्त स्वतःच्या कर्मावर आणि ईश्वराच्या न्यायावर फक्त विश्वास ठेवा. कारण भीती ही प्रगतीचा मार्ग रोखणारी सर्वात मोठी भिंत आहे. ती तोडून पुढे जाण्याचे ध्येय फक्त अंगी बाळगा. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तुम्ही अचानक काही विचित्र संकेत पाहिले देखील असतील मंडळी. रात्री तुमच्या अचानक झोप मोडणे, काळी सावली दिसल्यासारखं वाटणे आणि अचानक मन बेचैन होणे किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण सतत येत असणे. तुम्हाला सांगते, हे संकेत साधे नाहीत. शनिदेव अनेकदा थेट शिक्षा देत नाही तर ते आधी माणसाला सावध करतात. आणि आता तुम्हाला तूळ राशीच्या काही लोकांना, मंडळींना, जर हा इशारा तुम्ही वेळेत ओळखला नाही तर येणारे दिवस तुमच्यासाठी खूप कठीण जाऊ शकतात. आजचा शनिवार विशेष काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर मंडळींनो, कारण ग्रहाची अशी स्थिती तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या जवळचे असलेले एक व्यक्ती अचानक आपला खरा चेहरा तुमच्या समोर दाखवू शकते. ही व्यक्ती तुमच्या घरातील नातेवाईकांमध्ये किंवा खूप जवळची देखील असू शकते. समोरून गोड बोलणारी परंतु मागून मत्सर बाळगणारी ही व्यक्ती बऱ्याच दिवसापासून तुमच्या प्रगतीवर जळत आहे. विशेषतः जर तुम्ही अलीकडे काही नवीन काम सुरू केलं असू शकतंय, तुमचा नवीन व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा पैशाबाबत काही चांगली बातमी मिळण्याचे संकेत असेल, तर काही लोकांना मात्र ते सहन होत नाही. त्यामुळे शनिदेव आता अशा लोकांचे मुखवटे काढण्याची तयारी करत आहे. इथे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगतात, लक्षात ठेवा, शत्रू हा नेहमी बाहेरचा नसतो. मंडळी, लक्षात ठेवा, परत एकदा सांगते, शत्रू हा नेहमी बाहेरचा नसतोच. काही वेळा आपल्या सावलीतले लपलेले लोक आपल्या अंधारात आपल्याला ढकलण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. संकटाच्या वेळी शांत राहणे ही सर्वात मोठी रणनीती आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सत्य तुम्हाला सांगते, सूर्यासारखे तळपले आणि या खोट्या मुखवट्याचा नाश नक्कीच होईल. तुम्हाला सांगते मंडळी, फक्त तुम्ही शांतचित्तेने समोर येणाऱ्या सत्याचा स्वीकार करा. तूळ राशीचे अनेक लोकांचे घर सध्या पैशाच्या विचित्र परिस्थितीत आहे. स्थितीत देखील सुरू आहे.
पैसा येतो मात्र टिकत नाही. आलेला पैसा कुठे खर्च होतो हे देखील कळत नाही. अचानक खर्च वाढत आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर खर्च होतोय. काही लोकांना कर्जाचा ताण वाढलाय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानसिक थकवा. इतकी मेहनत करूनही फळ काय मिळत नाही हा प्रश्न तुम्हाला आतून तोडून टाकत आहे. परंतु लक्षात ठेवा, शनिदेव कधीच मेहनती माणसाला कायम दुःखात ठेवत नाही. ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. आता पहा मंडळी, ती योग्य वेळ येईपर्यंत फक्त परीक्षा घेतात. आणि तुम्हाला सांगते, तुळ राशीचे अनेक लोकांची ही परीक्षा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आजच्या शनिवारी सकाळपासूनच काही विचित्र घटना तुमच्यासोबत घडू शकतात. अचानक एखादा फोन येणे, जुनी अडकलेली बातमी मिळणे, एखाद्या व्यक्तीशी वाद होणे किंवा एखादी गुप्त गोष्ट तुमच्या समोर येणे, हे योग खूप प्रबळ आहे. तुम्हाला सांगितलं जाते, परीक्षेचा हा काळ माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतोय. जसं सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावं लागतं, तुम्हाला तसंच सांगते. शनिदेवाची ही साडेसाती किंवा दृष्टी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या हिंसाची पारख करून देत आहे. येणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला यशाच्या एका नवीन शिखरावर नेऊन ठेवले, म्हणून संयम सोडू नका. विशेषतः ज्याचे नाव तुम्हाला सांगते, क, म, स, र, त या अक्षराने या अक्षराने जर सुरू होत असेल, अशा लोकांनी खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. परत एकदा सांगते, ज्या व्यक्तींचे नाव मी तुम्हाला सांगते, क, म, स, र, त, य, पहा मंडळी, क, म, स, र, त, य या अक्षराने जर तुमचं अक्षर सुरू होत असेल, तर अशा मंडळींनी, अशा ताईंनी खूप सावधगिरी बाळगायची आवश्यकता आहे. कारण भावनेच्या भरात घेतलेला एक निर्णय, चुकीचा निर्णय पुढे तुम्हाला मोठा पश्चाताप देऊ शकतो. शनिदेव या काळात तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. जो शांत राहील तो जिंकेल आणि जो रागात निर्णय घेईल त्याचे नुकसान त्याला सहन करावंच लागेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबाबत देखील आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काही तुळ राशीचे लोकांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची नजर लागलेली दिसू शकते. सतत भांडणे, गैरसमज, संवाद कमी होणे हे संकेत तुम्हाला सांगते साधे नाहीत. विशेष म्हणजे काही लोकांना जोडीदाराच्या वागण्यात तुम्हाला अचानक बदल जाणवत असेल, परंतु घाबरून जाऊ नका. कारण सत्य लपून राहत नाही आणि शनिदेव उशिरा करतात, पण न्याय मात्र नक्कीच करतात. त्यामुळे कोणतीही अफवांवर विश्वास ठेवू नका. शांत राहा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा शनिवार एक मोठा वळण घेऊन येणार आहे. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काही लोकांना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. विशेषतः जे लोक ऑनलाईन, सोशल मीडिया, मार्केटिंग, एखादं बोलण्याचं काम असू शकतं, प्रवासाचा संबंधित काही कामे असू शकतात, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरू शकतात. परंतु लक्षात ठेवा, तुमचं यश पाहून काही लोक आतून जळत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. काही गोष्टी गुप्त ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडण्याआधीच काही लोक त्यावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र आज शनिवार आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजच्या शनिवारी तुम्हाला सांगते, संध्याकाळी सूर्यास्तानंतर जर शक्य असेल तर जवळच्या हनुमान मंदिरामध्ये नक्कीच जा. कारण शनी आणि हनुमान यांचा संबंध खूप गूढ मानला जातो. तर तुम्हाला सांगते, मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, काळे तीळ अर्पण करा आणि मनातल्या मनात आपली समस्या सांगा. आणि विशेष म्हणजे ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा नक्कीच जप करा. पहा मंडळी, आणि मंदिरातून परताना मागे वळून मात्र पाहू नका. तुम्हाला तिथे सांगितलं जातं की समर्पण आणि श्रद्धा जिथे असते ना, तिथे संकट कधीच टिकत नाही. आणि मारुतीरायाची भक्ती ही शनीच्या त्रासातून मुक्त होण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. तुम्हाला सांगते, तुमचे दुःख जे आहे ते त्याचे चरणी अर्पण करा आणि निश्चितच आज शनिवारची पहाट तुमच्यासाठी यशाचे आणि समाधानाचे नवीन किरण घेऊन येईल आणि काळ बदलणार आहे, हे विसरू नका. अनेक लोकांना हा उपाय केल्यानंतर अचानक मानसिक शांती मिळण्याचा नक्कीच अनुभव येणार. परंतु लक्षात ठेवा,
तूळ राशीच्या जातकांनो, मंडळींनो, ताईंनो, दादांनो, येणारे काही दिवस तुमच्या आयुष्याला एकतर खूप वरती घेऊन जाणार किंवा चुकीच्या लोकांवर जर विश्वास ठेवला तर तुम्हाला मोठा धक्का देणार. त्यामुळे सावधान राहा, शांत राहा आणि शनिदेवावर विश्वास ठेवा. कारण जे आज तुमच्यावर हसत आहे तेच लोक तुमच्या बदल्याला नशिबाकडे पाहून मात्र थक्क होणार. तुळ राशीच्या जातकांनो, आजची रात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी आता कायमच्या बदलायला सुरुवात होऊ शकते. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते त्यांनाच आता तुमची खरी ताकद दिसू लागेल. आणि विशेष म्हणजे शनिदेव अशा लोकांना अचानक यश देतात ज्यांनी आयुष्यात खूप अपमान, संघर्ष आणि एकटेपणा सहन केलेला आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू व्यर्थ गेले नाहीत. काही लोकांना तर पुढे 7 दिवसात पैशाबाबत मोठी बातमी देखील मिळू शकते, तर काही लोकांच्या घरात अचानक शुभकार्याची चर्चा देखील सुरू होईल. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वांना सांगू नका. कारण तुमच्या जवळचीच अशी एक व्यक्ती आहे जी समोरून भले तुमच्याशी चांगलं बोलते परंतु मनातून तुमच्या प्रगतीवर जळत आहे. आजच्या शनिवारी जर तुम्हाला अचानक एखादा काळा कुत्रा दिसला, मंदिराची घंटा ऐकू आली किंवा सकाळी उठल्यावर तुमचे मन शांत वाटले तर समजा शनिदेव महाराज तुमच्यावरती प्रसन्न होण्याचे हे संकेत देत आहे. आणि जर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकत असाल तर कदाचित हा योगायोग नाही, कारण शनिदेव तुम्हाला आधीच सावध करत आहे. हा संकेत आहे की म्हणूनच आज कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, रागात निर्णय घेऊ नका आणि रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा नक्कीच म्हणा. कारण संकट कितीही मोठं असलं मंडळी तरी भक्तीसमोर प्रत्येक वादळ हे शांत होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः करायला मात्र विसरू नका. कारण शनिदेवाचा आशीर्वाद, शनिदेवाची कृपा दृष्टी तुम्हा सर्वांवरती कायमस्वरूपी राहावं यासाठी मी त्यांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करते. आणि जर तुळ राशीच्या माझ्या भाग्यवान मंडळींनो, जातकांनो, आजचा शनिवार हा साधा असणार आहे, त्यामुळे नक्कीच त्याचे संकेत ओळखा आणि जे मी उपाय सांगितले ते नक्कीच करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फळ प्राप्त मिळणार आहे. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.